कॉरिडॉरचा यात्रेचा संबंध नाही असं म्हणून नियोजन आहे? आज आत्ता जे यात्रेचं नियोजन आहे हे कॉरिडॉरशी संबंधित बिलकुल नाही. आज जी रेग्युलर व्यवस्था आपण पालखीची करतो, पालखी सोहळ्याची करतो, आषाढी एकादशीची करतो, त्या अनुषंगानं आपण नियोजनाची बैठक आपण पार पाडलेली आहे. आणि कॉरिडॉर करण्यासंदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी कॉरिडॉरच्या संदर्भात भूमिका आपली मांडलेली आहे. पण आमच्या पंढरपूर नगरीतल्या व्यापारी बांधव असतील, कॉरिडॉरनं काय बाधित लोक असतील, या सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉरचं कुठलंही काम पुढे जाणार नाही. त्यांच्याशी चर्चा आम्ही करू. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झाल्यानंतर आपण कॉरिडॉरचा विषय पुढे घेऊन जाऊ. तोपर्यंत मला वाटतं कॉरिडॉरचा विषय आज काय फार संदर्भात एक आराखडा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्यानंतर पंढरपूरचे माजी आमदार, आजी आमदार यांनी काही बैठका घेतल्या व्यापाऱ्यांबरोबर असं पण समजतंय. आपण म्हणताय आजची बैठक कुठलीही कॉरिडॉर संदर्भात नव्हती, आषाढी संदर्भात होती. एका बाजूला अधिकारी काल 2 दिवसापूर्वी मंदिर परिसरामध्ये मोजमाप घ्यायला गेले होते. त्या आराखड्याच्या हिशोबाने काम चालू आहे अशी चर्चा आहे, पण अधिकृत कुणीही सांगत नाही. सांगितलं जात नाही. एक विषय तुम्हाला क्लिअर समजून घ्या. कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल तर किमान प्राथमिक टप्प्यावर त्याची माहिती घेणं आणि त्या माहिती घेण्याचं काम आहे. आपण आराखडा पुढे घेऊन जात असताना किती लोक बाधित होतील, किती एरिया आपल्याला त्या आराखड्यात घ्यायला लागेल, त्या कॉरिडॉरमध्ये घ्यायला लागेल, याची प्राथमिक माहिती जरी किमान मुख्यमंत्र्यांनी मागितली किंवा शासनानं मागितली तर त्या अधिकाऱ्यांना द्यायला लागेल ना. त्या अनुषंगानं अधिकारी तिथं आला म्हणून आपण लगेच जर आपण काहीतरी वेगळं करतोय, फार अगदी काय चुकीचं करतोय, अशा पद्धतीनं भावना होणं मला वाटतं तसं इष्ट नाही. मी आजही सांगतो, विठुरायाच्या नगरीत आपण बसलोय. कुठल्याही व्यापाऱ्याला संबंधित बाधित लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आराखड्याचा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. कुठलंही काम करत असताना खास करून मुख्यमंत्री महोदयांच्या क्लिअर सूचना आहेत की सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला कॉरिडॉर तर करायचाच आहे, पण ते करत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या लोकांचं समाधान होईल असं, त्या लोकांना अपेक्षित असणारी त्यांची नुकसान भरपाई मिळाल्यानंतर आपण या कामामध्ये पुढे जायचंय. हा मुख्यमंत्री महोदयांचा कन्फ्युजन एकच आहे. 60 मीटर, 80 मीटर, 100 मीटर असे 3 भाग दाखवले, 3 टप्पे. त्यात नेमकं किती आहे? अजून मी आपल्याला क्लिअर सांगितलं की आपण पत्रकार बंधू म्हणून पंढरपूर शहरासाठी, या जिल्ह्यासाठी आपलं खूप मोठं योगदान आहे. विठुरायाच्या या नगरीचा विकास होत असताना पत्रकार हा त्यातला सगळ्यात मोठा घटक आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आपण काम करत आहे. आपल्याला मनापासून आपली भावना या विठुरायाच्या नगरीचा विकास व्हावा, कॉरिडॉर व्हावा अशा पद्धतीची असेल अशी माझी भावना आहे. पण हे होत असताना तुमच्या भावना शेवटी तुम्ही पत्रकार म्हणून एका बाजूला विकास झाला पाहिजे ही भावना, दुसऱ्या बाजूला बाधित लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे ही भावना, लोकशाही म्हणून आपण तो विचार करता, याच्या विचाराशी मी सहमत आहे. परंतु हा कॉरिडॉर होत असताना इथल्या कुठल्याही लोकांच्यावर अन्याय करून इथला विकास करावा अशी कुठलीही भावना शासनाची नाही. 60-80 का 100? मी आपल्याला सांगितलं की 60 मध्ये किती बाधित होत आहेत, 80 मध्ये किती होत आहेत, 100 मध्ये किती होत आहेत, हे जरी बघायला गेलं तर तुम्ही म्हणताय काहीतरी करायला लागला. मला लक्षात येत नाही तुमचं. म्हणजे एक समजून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्ही काहीच न बघता तुम्ही आपलं उगाच मग 60 करावा, ऐकत 60 करावा, 40 करावा का 100 करावा हे सुद्धा तुम्ही बघून देणार आणि पुन्हा सांगताय की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. असं बिलकुल नाही आहे. आपण कमीत कमी लोकांना बाधित झाले पाहिजे त्याची व्यवस्था आपण करतोय, त्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. आणि एक आहे की जेव्हा हा विकास किंवा हा कॉरिडॉर होणार आहे, हा पिढ्यानपिढ्यासाठी होणार आहे. लक्षात घ्या, आज विठुरायाची नगरी आपण आज अयोध्या बघताय, आज आपण काशी विश्वेश्वर बघताय, आज आपण उज्जैन बघताय. अशी अनेक धार्मिक स्थळं विकसित होताना आणि ती जगाशी स्पर्धा करताना आपण ती स्थळं बघताय आज. आणि अशा पद्धतीचं स्थळ आपल्या विठुरायाचं निर्माण व्हावं अशा पद्धतीची भावना जर शासनानं, मुख्यमंत्री महोदयांनी ठेवली असेल तर माझी मनापासूनची भावना आहे की आपल्या सगळ्यांची साथ त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आपण ती साथ द्याल हे मला खात्री आहे.